किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण सुनीता ताई यांच्या शाही फोडणी किचनमधील पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची ते पाहूयात। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या शाही फोडणी किचनमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळी निमित्त मी दाखवत आहे पुरणपोळी आणि कटाची आमटी। आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवली जाते। प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, प्रत्येक जिल्ह्याची पद्धत वेगळी आहे। मी जे तुम्हाला दाखवत आहे ती सोलापूर स्टाईलची पद्धत दाखवत आहे। सोलापूर स्टाईल मध्ये पण दोन प्रकारची पोळी बनवली जाते। एक आहे तगड्यावरची पोळी जी पूर्ण तेल लावून केली जाते आणि एक आहे ते थोडंसं कणिक लावून केली जाते, म्हणजे पीठ लावून केली जाते। आणि आमटी देखील आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो। तर या सुरू करूया पुरणपोळी आणि कटाची आमटी। सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करते, माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करा, माझं पेज फॉलो करा। तर या सुरू करूया पुरणपोळी आणि कटाची आमटी। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लास हरभऱ्याची डाळ आणि 1 ग्लास गूळ। हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 2-3 वेळा धुवून घ्या आणि त्याला 2 ग्लास पाणी घालून झाकून ठेवा। एक 20 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचे, 20 ते 25 मिनिटासाठी। 20-25 मिनिटानंतर त्याला कुकरमध्ये घाला। 1 ग्लास डाळीसाठी आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी पाहिजे आहे। त्यात थोडंसं तेल घालून कुकरच्या 5 शिट्ट्या होईपर्यंत ठेवून द्या। इथे बघा मी अर्धा कांदा घेतलाय, थोडा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, काळे मिरे घेतलेत, 3 लवंग घेतलेत, 1 मोठी इलायची घेतली, 1 छोटी इलायची घेतली आहे। हे आहेत शहाजिरे, अर्धा चमचा शहाजिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने। थोडीशी चिंच पाण्यात घालून भिजवून ठेवा, साईडला ठेवून द्या। आता आपण मसाले वाटून घेऊ, जे मी मगाशी मसाले दाखवलेत ते। हे सगळे मसाले भाजून तुम्ही याला बारीक वाटून बाजूला ठेवा। एकाच भांड्यामध्ये आपल्याला सगळे भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही आहे, फक्त कांदा लाल करायचा आहे, बाकीचा मसाला जास्त लाल करायचा नाही आहे। थोडासा लाल झाला की गॅस ऑफ करून द्या आणि बारीक वाटून साईडला ठेवून द्या। आपल्याला हे आमटीसाठी लागणार आहे। हाच मसाला तुम्ही वांग्याची भाजी करत असेल तर मसाला थोडा जास्त करा आणि सेमच मसाला वांग्याच्या भाजीत पण घाला। आपण आता कणिक मळून घेऊ। एक भांडं घ्या, त्यात मीठ घाला। 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे। तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ घेऊ शकता। यामध्ये घाला आता थोडंसं तेल। जेव्हा आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजवतो त्यामध्ये थोडंसं तेल जास्त घालायचं आहे। मऊ असं पीठ मळून घ्यायचे। सगळी तयारी अगोदर करून ठेवा, जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत कणिक मळायचा, मसाला वाटायचा, सगळं करून घ्यायचं आपण। हे बघा, हे मऊ मळून घ्यायचं असं व्यवस्थित। कमीत कमी याला 7 ते 8 मिनिट मळायचं आहे। मळून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल घालून त्याला झापून ठेवून द्या, साईडला ठेवून द्या याला। कुकरच्या आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतरच त्याला उघडायचं आहे। हे बघा, हे डाळ शिजली आहे यामध्ये। जर 5 शिट्ट्यामध्ये नाही शिजली तर तुम्ही अजून 2 शिट्ट्या करू शकता। थोडंसं पाणी मी उकळायला ठेवलं होतं 2 ग्लास, ते पाणी याच्यात घालायचं। हे आपल्याला आमटीसाठी पाहिजे, यालाच म्हणतात कट काढणे। हे आपल्याला बरोबर 4 ते 5 मिनिट गॅस मोठं करून उकळून घ्यायचे। हे पाणी आता आपण गाळून घेऊ। जर तुम्ही फक्त पुरणपोळी जरी करत असाल तर त्यातलं सगळं पाणी आधी काढून घ्या आणि मगच डाळीत गूळ घालून घ्या। हे मी इथं पाणी काढून घेतले। हे बघा, हे खाली डाळीचं पाणी आहे, यालाच म्हणतात कट। थोडीशी डाळ आपण बाजूला काढून ठेवू, ही लागणार आहे आपल्याला आमटीला, खूप थोडीशी। ही बाजूला ठेवून द्या। एक कढई ठेवा, कढईमध्ये जी आपण डाळ शिजवलेली आहे ती घालून घ्या। 1 मिनिट असंच भाजून घ्या त्याला, म्हणजे शिजू द्या त्याला। 1-2 मिनिट शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ। 1 ग्लास डाळीसाठी मी घेतलेला आहे 1 ग्लास गूळ, बरोबरला बरोबर घ्यायचं आहे। हरभऱ्याची डाळ 1 ग्लास, 1 ग्लास गूळ। गूळ बारीक करून मी बाजूला ठेवले होते, ते आता आपण मिक्स करून घेऊ। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कणकेत पण थोडीशी हळद घालू शकता, नाहीतर पुरणामध्ये थोडीशी हळद घालू शकता, मी नाही घातले।
याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत 1 ते 1.5 चमचा बडीशोप आणि इलायची पावडर. थोडीशी जायफळ पावडर पण घालून घेऊ आपण. कोण कोण यामध्ये खसखस पण घालतात किंवा थोडीशी सुंठ पावडर पण घालतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला, टेस्ट खूप छान लागते. याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे भांडं सोडत नाही तोपर्यंत याला शिजवायचं आहे. हे मिश्रण भांडं सोडलं पाहिजे आणि यातलं गूळ पूर्ण आटला पाहिजे, व्यवस्थित ते शिजलं पाहिजे. हे बघा, हे असं भांडं सोडलं पाहिजे. मध्यम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे. गॅस मोठा करून शिजवला तर हे करपण्याची शक्यता असते, त्यामुळं मध्यम गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचे. हे बघा, ऑलमोस्ट तयार होत आलेलं आहे. हे बघा, हा असा चमचा यामध्ये उभा राहिला पाहिजे तर आपलं पुरण तयार आहे असं समजायचं. ते थंड होईपर्यंत आपण आता आमटीची तयारी करू. आमटीला फोडणी देऊ. एक पॅन घ्या, पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घाला, कढीपत्ता घाला थोडीशी. हे आहे दालचिनीचा तुकडा, हे आहे तेजपत्ता थोडासा, तमालपत्र, हे आहेत मिरच्या, लाल मिरच्या, हिंग. यामध्ये आता आपण घालून घेऊ जो आपण मसाला, गरम मसाला भाजून घेतला होता. कांदा, खोबरा आणि गरम मसाला तो वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, तो यामध्ये घालून घेऊ. ही आमटी थोडीशी पातळ असते, खूप जाडसर नसते, एकदम पातळ असते, त्यामुळे ती चांगली लागते टेस्टला. यामध्ये घाला 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट. जर तुमच्याकडे सोलापूरचा काळा मसाला असेल तर काळा मसाला घाला. माझ्याकडे नाही आहे तर मी लाल तिखटच घालत आहे. 2 चमचे लाल तिखट घातले, हळद आणि चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेऊ. व्हिडिओ मोठा होतो यासाठी मी थोडं फास्ट केलेलं आहे. मसाला शिजल्यानंतर आपल्याला हे या पाण्यामध्ये घालायचं, जे पाणी आपण डाळीचं काढलेलं आहे कट. यामध्ये हा मसाला आपण घालून घेऊ. गॅस चालू राहू देत खाली. मध्यम गॅसवर करा. हे थोडं मसाल्याचं पाणी वाटी धुवून घातले. ही जी डाळ आपण काढून ठेवली ती साईडला, ती हाताने जरा मऊ करायची आणि ती यामध्ये मिक्स करायची. आता आपण घालून घेऊ चिंचेचं पाणी. चिंच देखील हाताने कुस्करा थोडंसं आणि त्याचं पाणी याच्यामध्ये घाला आमटीमध्ये. या आमटीला कमीत कमी 7 ते 8 मिनिट उकळू द्या. थोडंसं गूळ पण घाला त्यात तुम्हाला आवडत असेल तर. जितकी आमटी उकळेल तितकं छान लागतं. पुरण थोडंसं थंड झालं आहे. ही एक अशी चाळणी ठेवा भांड्यामध्ये आणि त्यावर तांब्याने किंवा ग्लासच्या मागच्या बाजूनी हे असं आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे. जर पुरण यंत्र असेल तर खूपच छान. हे बघा, हे असं पडतं खाली. मी तुम्हाला मिक्सरमध्ये पण दाखवते. हे पुरण जर चांगलं शिजलं असेल तर ते मिक्सरमध्ये पण छान व्यवस्थित बारीक होतं. मी तुम्हाला मिक्सरमध्ये पण दाखवते. हे बघा, आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. हे बघा, हे मी चाळणीमध्ये जे तांब्याने घासून काढले ते पुरण आहे आणि हे मिक्सरमधलं पुरण आहे. दोन्ही सेमच आहे. मिक्स करून मी एका बाजूला ठेवून देते. आता आपण जी कणिक मळून ठेवली आहे ती घेऊ. याला परत 5 ते 7 मिनिट तुम्ही चांगलं व्यवस्थित मळून घ्या. जितकं कणिक मळाल तितक्या पोळ्या छान होतात मऊ. एक पांढरा कागद घ्या. कागद एवढ्यासाठी की पोळ्या लाटायला खूप सोपं जातं. या प्रकारे पोळी करून बघा तुम्ही कागदावर. फिरवायला देखील पोळी खूप इझी पडते, कारण पोळी उचलायला गेलं की कधी कधी तुटण्याची शक्यता असते. माफ करा. एक गोळा घ्या कणकेचा. कणकेचा गोळा घेऊन त्याच्या साईडला थोडंसं असं गोल गोल फिरवून एक वाटी तयार करा. मधला पोर्शन त्याचा जाड ठेवायचा आणि काटा त्याच्या थोड्या पातळ करायच्यात. पुरणाचा एक गोळा घ्या. तुम्ही लहान मोठी कशी तुम्हाला जशी आवडती तशी पोळी लाटू शकता. हे बघा, हे असं वाटी करून त्यामध्ये पुरण घालायचं आहे आणि हाताने दाबून त्याला गोल गोल फिरून त्याचं तोंड बंद करायचं आहे. मी जी एक्स्ट्रा कणिक आहे ती काढणार नाही, ती तशीच दाबून तिथेच ठेवणार आहे. हे हाताने थपथपून घ्यायचं आहे. तो गोळा थोडासा चपटा करून घ्या. आता याला मी इथे मैदा लावत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील लावू शकता. मैद्याने थोडंसं लाटायला इझी पडतं म्हणून मी मैदा घेत आहे. पेपरवर पण खाली मी थोडंसं मैदा टाकलेला आहे. बेलनला पण थोडासा मैदा लावलेला आहे आणि अशा प्रकारे गोल गोल फिरवून सगळीकडे एकसारखं लाटलं पाहिजे. बघा, कागदावर तुम्ही करून बघा, खूप सोपं होतं. लाटायलाही इझी होतात आणि पोळी उचलायला पण खूप इझी होते. तुटत नाही अजिबात.
एकदा तुमचं पुरण व्यवस्थित झालं तर पुढचं सगळं काम इझी आहे. माझ्या पद्धतीनं पुरण करून बघा, खूप सोप्या पद्धतीने आहे आणि बिघडणार नाही अशा प्रकारे तुम्ही पुरण केलात तर. ही बघा, ही आपली पोळी तयार झाली. पोळी लाटेपर्यंत मी तवा गरम करायला ठेवला होता. मध्यम ते लोमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे. हाय ठेवायची नाही, मध्यम टू लो अशीच ठेवायची आहे. तव्याला थोडंसं तेल लावा, त्यावर ही पोळी घाला आणि जे पोळीच्या वरती जे पीठ असतं सुक्कं पीठ ते एका कापडाने झटकून घ्या. पलटून घ्या पोळी. पोळी ही फक्त प्रत्येक साईड 2-2दाच भाजायची आहे, जास्त त्याला भाजायची नाही आहे. जास्त भाजली की पोळी कडक होते, म्हणून आपल्याला मध्यम ते लो फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि पोळी भाजून घ्यायची. व्यवस्थित भरपूर तेल लावून त्याला प्रत्येक बाजू ही फक्त 2दाच भाजायची आहे. ही बघा कशी व्यवस्थित पोळी फुगते. आणखी एक सांगायचं म्हणजे पोळी पलटताना तुम्ही शक्यतो हाताने पलटा. उलटणीचा वापर थोडासा कमी करा सुरुवातीला, कारण पोळी फाटते कधी कधी उलटणमुळे देखील. ही तयार झाली आपली पोळी. याला बाजूला काढून घेऊ. मी अजून एक करून दाखवते तुम्हाला. कणिक घ्या. कणकेला एक वाटीचा आकार द्या. त्यामध्ये हे पुरण भरा. हाताने ह्याला व्यवस्थित दाबून त्याचं तोंड बंद करा कणकेचं आणि तो कणकेचा जो शेवटचा पोर्शन असतो तो देखील दाबून त्यामध्येच ठेवा. थोडासा मैदा लावा. हाताने गोल गोल फिरवून पेपरला देखील थोडासा मैदा लावा आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. ही बघा तयार झाली पोळी. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर माझी रेसिपी शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, माझं पेज फॉलो करा. याबरोबर खाण्यासाठी गुळवणीचा एक प्रकार असतो. गुळवणी म्हणजे पुरण थोडंसं दुधामध्ये घालायचं असतं आणि ते मिक्स करायचं असतं व्यवस्थित आणि ते पोळीबरोबर खायचं. पुरणाची पोळी खाल्ली जाते भरपूर तुपाबरोबर, दूध, कटाची आमटी, कुरडी, पापड, भजीबरोबर. ही बघा पोळी कशी छान मस्त फुगली. ही तयार झाली पोळी. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझं पेज फॉलो करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.